नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी स्मिता देशमुख आहे. तुम्ही पूर्वी क्षेत्रफळ, परिमिती, आकारमान, ट्रॅपेझियम आणि चतुर्भुज याबद्दल शिकलात. आज या भागात आपण घनाचे पार्श्व पृष्ठभागाचे क्षेत्रफळ आणि घनाचे एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ आणि घनाचे आकारमान आणि घनरूप पाहणार आहोत. शिकण्याचे उद्देश. हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे कळेल: पृष्ठभागाचे क्षेत्रफळ, एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ आणि पार्श्व पृष्ठभागाचे क्षेत्रफळ. घनाचे एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ घनरूप. घनाचे पार्श्व पृष्ठभागाचे क्षेत्रफळ घनरूप. घनाचे आकारमान घनरूप. या धड्यातील सांकेतिक शब्द: क्षेत्रफळ, परिमिती, आकारमान, पॉलिगॉन्स, घनरूप, एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ, पार्श्व पृष्ठभागाचे क्षेत्रफळ. पृष्ठभागाचे क्षेत्रफळ. पृष्ठभाग म्हणजे त्रिमितीय घन पदार्थांच्या उघड्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ. पृष्ठभागाचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ आणि दुसरा म्हणजे पार्श्व पृष्ठभागाचे क्षेत्रफळ. म्हणून एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ म्हणजे संपूर्ण वस्तूचे क्षेत्रफळ. पार्श्व पृष्ठभागाचे क्षेत्रफळात वरच्या आणि खालच्या भागाचे क्षेत्रफळ समाविष्ट नाही. घनरूप. आयत म्हणजे लांबी आणि रुंदी अशा दोन आयामांसह द्विमितीय आकृती, तर घनरूप म्हणजे लांबी, रुंदी आणि उंची अशा 3 आयामांसह त्रिमितीय आकृती. घनरूपाचे बाजूचे सतह आयतांनी बनलेले असतात. घनरूप म्हणजे त्रिमितीय समतलांमध्ये दर्शवलेली त्रिमितीय चौकटीसारखी आकृती. एका घनरूपाचे 6 आयताकृती आकाराचे समान सतह असतात. प्रत्येक सतह 90 डिग्रीवर दुसऱ्या सतहाला भेटतो. घनरूपाच्या 3ही बाजू एकाच शिरोबिंदूवर मिळतात. घनाकृतीचे एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ. घनाकृती म्हणजे आयताचे त्रिमितीय प्रतिनिधित्व, तर घन म्हणजे चौरसाचे त्रिमितीय प्रतिनिधित्व. घनाकृती म्हणजे आयताकृती तुकड्यांचा समूह. त्याचप्रमाणे घन म्हणजे लांबी, रुंदी आणि उंचीमध्ये चौरस आकाराच्या तुकड्यांचा समूह. घनाकृती उघड्यावर त्याचे दृश्य पाहूया. वरील आकृती दाखवते की एक घनाकृती 6 आयतांनी बनलेली आहे, जिथे L, B आणि H हे एका घनाकृतीच्या 3 कडा आहेत. एक ते 6 या क्रमाने
6 आयतांचे क्षेत्रफळ पुढील प्रमाणे आहे. क्षेत्रफळ बरोबर L गुणिले B, क्षेत्रफळ बरोबर B गुणिले H, क्षेत्रफळ बरोबर L गुणिले H, क्षेत्रफळ बरोबर B गुणिले H, क्षेत्रफळ बरोबर L गुणिले B, क्षेत्रफळ बरोबर L गुणिले H. जेव्हा आपण सर्व क्षेत्रफळांची बेरीज करतो तेव्हा आपल्याला घनाचे पृष्ठभागाचे क्षेत्रफळ मिळते. L गुणिले B एका कंसामध्ये अधिक B गुणिले H एका कंसामध्ये अधिक L गुणिले H एका कंसामध्ये अधिक B गुणिले H एका कंसामध्ये अधिक L गुणिले B एका कंसामध्ये अधिक L गुणिले H बरोबर 2 कंसामध्ये L गुणिले B अधिक 2 B गुणिले H अधिक 2 L गुणिले H बरोबर 2 कंसामध्ये LB अधिक BH अधिक HL. एका घनाचे एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 2 कंसामध्ये LB अधिक BH अधिक HL आहे. उदाहरण, दिलेल्या घनाचे एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ काढा. उत्तर, घनाकृतींची लांबी L बरोबर 12 सेंटीमीटर, घनाकृतीची रुंदी P बरोबर 5 सेंटीमीटर, घनाकृतीची उंची H बरोबर 7.5 सेंटीमीटर. घनाकृतीचे पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 2 असे दिले आहे की HL अधिक LB अधिक BH. बरोबर 2 कंसामध्ये 60 अधिक 37.5 अधिक 90. बरोबर 2 गुणिले 187.5. बरोबर 375 सेंटीमीटरचा वर्ग. घनाकृतींचे पार्श्व पृष्ठभाग क्षेत्रफळ. घनाकृतींचे पार्श्व पृष्ठभाग क्षेत्रफळ म्हणजे फक्त 4 आयतांचे क्षेत्रफळ. एका घनाकृतीला 6 आयतांनी जोडलेले असल्याने फक्त 4 चे क्षेत्रफळ काढल्याने त्या घनाकृतींचे सर्व पार्श्व पृष्ठभाग क्षेत्रफळ मिळते. पार्श्व पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाला वरच्या आणि खालच्या भागाचे क्षेत्रफळ समाविष्ट नसते. घनाकृतींचे पार्श्व पृष्ठभाग क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळ S1 अधिक S2 अधिक S3 अधिक S4. म्हणजेच L गुणिले H एका कंसामध्ये B गुणिले H एका कंसामध्ये अधिक L गुणिले H एका कंसामध्ये अधिक B गुणिले H बरोबर 2LH अधिक 2BH. बरोबर 2 कंसामध्ये L अधिक B बाहेर H. घनाकृतींचे पार्श्व पृष्ठभाग क्षेत्रफळ 2 कंसामध्ये L अधिक B
कंसाच्या बाहेर h आहे. उदाहरण, घनाच्या पार्श्व पृष्ठभागांचे क्षेत्रफळ शोधा ज्याची परिमाणे L बरोबर 22 सेंटीमीटर, B बरोबर 12 सेंटीमीटर, H बरोबर 7.5 सेंटीमीटर. उपाय: दिलेले लांबी L बरोबर 22 सेंटीमीटर, रुंदी B बरोबर 12 सेंटीमीटर, उंची H बरोबर 7.5 सेंटीमीटर. घनाकृतीचा पार्श्व पृष्ठभाग बरोबर 2h कंसामध्ये L अधिक B बरोबर 2 गुणिले 7.5 कंसामध्ये 22 अधिक 12 बरोबर 15 कंसामध्ये 34 बरोबर 510 सेंटीमीटरचा वर्ग. घनाच्या पार्श्व पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 510 सेंटीमीटरचा वर्ग आहे. एका घनाचे आकारमान. घनाकृतीचे आकारमान समजून घेण्यासाठी आपल्याला प्रथम आयताचे क्षेत्रफळ समजून घेणे आवश्यक आहे, कारण घन हे एकमेकांवर रचलेल्या आयताकृती समतलांचे संयोजन आहे. हे आयताकृती समतल ज्या उंचीपर्यंत रचले जातात त्या उंचीवरून संपूर्ण रचनेचे आकारमान शोधण्यास मदत होते. आयताचे क्षेत्रफळ L गुणिले B आहे. आता काही आयताकृती समतल वरच्या दिशेने रचले गेल्याने एक 3D आयताकृती रचना तयार होते. वस्तूचे आकारमान बेस क्षेत्रफळ गुणिले उंची आहे, म्हणून घनाने व्यापलेली जागा बरोबर बेस क्षेत्रफळ गुणिले उंची. आकारमान बरोबर A गुणिले H, बेसचे क्षेत्रफळ बरोबर L गुणिले B. घनरूपाचे आकारमान V बरोबर L गुणिले B गुणिले H. उदाहरण, अनुक्रमे 5 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर आणि 10 सेंटीमीटर लांबी, रुंदी आणि उंची असलेले घन आकारमान शोधा. उत्तर: दिलेले पाहता घनाच्या बाजूंची लांबी L बरोबर 5 सेंटीमीटर, B बरोबर 3 सेंटीमीटर आणि H बरोबर 10 सेंटीमीटर आहे. आपल्याला माहित आहे की घनाचा घनाकार V चे आकारमान बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, म्हणून आकारमान V बरोबर 5 गुणिले 3 गुणिले 10. सेंटीमीटरचा घन बरोबर 5 गुणिले 3 गुणिले 10 सेंटीमीटरचा घन. V बरोबर 150 सेंटीमीटरचा घन. म्हणून घनाचे आकारमान बरोबर 150 सेंटीमीटरचा घन आहे. घन चौरस म्हणजे लांबी आणि रुंदी अशा 2 आयामांसह द्विमितीय आकृती, तर घन म्हणजे लांबी, रुंदी आणि उंची या 3 आयामांसह त्रिमितीय आकृती. घनाच्या बाजूच्या
पृष्ठभाग चौरसांनी बनतात. घन आकार हा परिपूर्ण चौरसासारखा असतो. घन म्हणजे त्रिमितीय समतलतात दर्शवलेली त्रिमितीय चौकटीसारखी आकृती. घनाला 6 चौरस आकाराचे समान चेहरे असतात. प्रत्येक चेहऱ्याला 90 अंशावर दुसऱ्या सतालता भेटते. घनाच्या तीनही बाजू एकाच शिरोबिंदूवर असतात. घन हे चौरसाचे 3D प्रतिनिधित्व आहे आणि त्याच्या सर्व बाजू समान आहेत. घनातील लांबी, रुंदी आणि उंची समान आहेत आणि त्यांना A असे म्हणतात. जर A ही घनाची प्रत्येक कडा असेल तर घनाचे पृष्ठभागाचे क्षेत्रफळ A गुणिले A अधिक 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 A गुणिले A बरोबर A चा वर्ग अधिक 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 A चा वर्ग. बरोबर 6A चा वर्ग. एका घनाचे एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 6A चा वर्ग आहे. उदाहरण, दिलेल्या घनाची बाजू A बरोबर 9 सेंटीमीटर असलेल्या घनाचे एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ काढा. उपाय. दिलेले घनाची बाजू बरोबर A बरोबर 9 सेंटीमीटर आहे. घनाचे एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ बरोबर 6 गुणिले बाजूचा वर्ग बरोबर 6A चा वर्ग बरोबर 6 गुणिले 9 गुणिले 9. बरोबर 486. दिलेल्या घनाचे एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 486 सेंटीमीटरचा वर्ग आहे. घनाचे बाजूकडील पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 4 चौरसांचे क्षेत्रफळ आपल्याला घनाचे बाजूकडील पृष्ठभागाचे क्षेत्रफळ देते. बाजूकडील पृष्ठभागाच्या क्षेत्रफळात वरच्या आणि खालच्या भागाचे क्षेत्रफळ समाविष्ट नाही. घनाचे बाजूकडील पृष्ठभागाचे क्षेत्रफळ A चा वर्ग अधिक A चा वर्ग अधिक A वर्ग अधिक A वर्ग बरोबर 4A चा वर्ग असेल. घनाचे बाजूकडील पृष्ठभागाचे क्षेत्रफळ बरोबर 4A चा वर्ग. उदाहरण, दिलेल्या 13 सेंटीमीटर कडा असलेल्या घनाचे बाजूकडील पृष्ठभागाचे क्षेत्रफळ आणि एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ शोधा. उपाय. दिलेले A बरोबर 23 सेंटीमीटर बाजूकडील पृष्ठभागाचे क्षेत्रफळ बरोबर 4A चा वर्ग 4 गुणिले 13 गुणिले 13 सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटरचा वर्ग
675 सेंटीमीटरचा वर्ग. एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ बरोबर 6a चा वर्ग बरोबर 6 गुणिले 13 गुणिले 13 सेंटीमीटरचा वर्ग बरोबर 1014 सेंटीमीटरचा वर्ग. घनाचे आकारमान. आधीच म्हटल्याप्रमाणे घन हे चौरसांचे संयोजन आहे. घनाच्या सर्व बाजू समान असतात. घनाचे आकारमान हे चौरस गुणिले बाजूचे पायाचे क्षेत्रफळ असते. पायाचे क्षेत्रफळ बरोबर a गुणिले a. आकारमान बरोबर पायाचे क्षेत्रफळ गुणिले a बरोबर a गुणिले a गुणिले a बरोबर a चा घन. आपण वस्तूच्या आकारमानाचे प्रतीक म्हणून एक घन एकक वापरतो. तर घनाचे आकारमान v बरोबर a चा घन. उदाहरण 13 सेंटीमीटर लांबीच्या बाजू असलेल्या घनाचे आकारमान शोधा. उत्तर दिलेले घनाच्या बाजूंची लांबी 13 सेंटीमीटर आहे. आपल्याला माहित आहे की v बरोबर a चा घन, म्हणून आकारमान v बरोबर 13 सेंटीमीटरचा घन. म्हणून आकारमान v बरोबर 2197 सेंटीमीटरचा घन. लक्षात ठेवण्याजोगे मुद्दे. एका घनाचे एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 2 LB अधिक BH अधिक HL आहे. एका घनाचे पार्श्व पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 2 L अधिक B कंसाच्या बाहेर H आहे. घनाचे आकारमान V बरोबर L गुणिले B गुणिले H. एका घनाचे एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 6a चा वर्ग आहे. एका घनाचे पार्श्व पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 4a चा वर्ग आहे. घनाचे V आकारमान a चा घन आहे.